नमस्कार कामगार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन योजना यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्ही जर बांधकाम कामगार योजनेची नवीन नोंदणी केलेली असेल किंवा नूतनीकरण केलेलं असेल, म्हणजेच रजिस्ट्रेशन असू द्या किंवा रिन्यूअल असू द्या, हे केलेलं आहे आणि त्यासाठी 1 महिना झाला, 2 महिने झालं, 3 काय 4-5 महिने झालं तरीसुद्धा तुम्हाला तुमचा जो काय फॉर्म आहे तो फॉर्म अप्रूव्हल आहे किंवा रिजेक्ट आहे हे तुम्हाला मेसेज आलेलं नाही आहे किंवा तुम्ही जर स्टेटस जरी चेक केला तरीसुद्धा तुम्हाला तिथं पेंडिंगच दाखवत आहे। तर अशा परिस्थितीमध्ये आपणाला आता काय करावं लागेल हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला हाईप मात्र नक्कीच करा, कारण तुम्ही जर व्हिडिओला हाईप केलं तर काय होणार आहे, इतर बांधकाम कामगार ज्यांचा हाच प्रश्न आहे सेम टू सेम त्याच लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की रेकमेंड होईल। त्यासाठी व्हिडिओला हाईप करायला विसरू नका। मित्रांनो, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिली आहे त्या लिंकवरती क्लिक करा। जर लिंक व्हॅलिड नसेल तर महाबीओसीडब्ल्यू किंवा MBOCW एवढं सर्च केले की पहिलीच वेबसाईट येणार आहे। या वेबसाईटवरती आल्यानंतर तुमच्यासमोर असा स्क्रीनवरती जसे दिसत आहे तसं ही वेबसाईट असणार आहे। या ठिकाणी 5 कॉलम आहेत। यामध्ये लास्टला कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉगिन हा एक दुसरा टॅब आहे। ह्या नवीन टॅबवरती जे काय आहे ते क्लिक करून लॉगिन करायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला कामगाराचा आधार नंबर टाकायचा आहे। यानंतर नोंदणी करताना जो मोबाईल नंबर दिला होता तो मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि प्रोसीड टू फॉर्म यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। बघा, या ठिकाणी तुम्हाला हे जाणार नाही आहे, OTP वगैरे जाणार नाही, जर गेला तर व्हॅलिड करून घ्या। यानंतर तुम्हाला इथं प्रोफाईल लॉगिन जे काही कामगार आहे त्याचं दिसणार आहे। या ठिकाणी तुम्हाला बेसिक डिटेल हा जो दुसरा टॅब आहे, पहिला जो टॅब आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। यानंतर तुमच्यासमोर असा पॉपअप येईल, म्हणजेच अशी माहिती येणार आहे ज्यामध्ये जर तुम्ही नवीन बांधकाम कामगार असाल, नवीनच नोंदणी केलेलं असेल तर तुमचा स्टेटस ॲक्सेप्ट असू शकतो, पण इथं जर रजिस्ट्रेशन स्टेटस आहे तो इनॲक्टिव्ह असेल तर पुढे मी सांगणार आहे। जर ॲप्लिकेशन स्टेटस ॲक्सेप्ट असेल तर तुम्हाला या ठिकाणी ॲक्नॉलेजमेंट डिटेल हा ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक केलं तर प्रिंट रजिस्ट्रेशन ॲक्नॉलेजमेंट हा जो ऑप्शन आहे हा ऑप्शन तुमच्यासमोर असणार नाही आहे, कारण तुमचा जो काही स्टेटस आहे तो ॲक्सेप्ट आणि ॲक्टिव्ह दोन्ही असेल तरच तो टॅब तुमच्यासमोर येणार आहे। अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला 1-2 महिने थोडंसं वेट करावं लागेल, कारण तुमचं जे काही स्टेटस आहे तो स्टेटस ॲक्सेप्ट आणि ॲक्टिव्ह हे दोन्ही असेल तरच तुम्हाला ॲक्नॉलेजमेंट प्रिंट काढता येते। काही बांधकाम कामगार असे आहेत ज्याचा रजिस्ट्रेशन स्टेटस इनॲक्टिव्ह आहे किंवा इथं पेंडिंग आहे, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला सुद्धा या ठिकाणी थोडंसं वाटच पाहावं लागणार आहे, कारण 1-2 महिन्याचा टाईम पिरियड जाईल आणि त्यामध्ये तुमचा तो स्टेटस आहे तो ॲक्टिव्ह होईल। आता ज्यांचा रजिस्ट्रेशन स्टेटस या ठिकाणी इनॲक्टिव्ह असेल त्यांनी हे करायचं आहे किंवा पेंडिंग असेल त्यांनी वेटच करायचं आहे। पण ॲक्नॉलेजमेंट डिटेल यावरती क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी प्रिंट ॲक्नॉलेजमेंट हा जो ऑप्शन येईल तो त्याच्यासाठी येईल ज्याचा रजिस्ट्रेशन स्टेटस ॲक्टिव्ह आहे त्याच्यासाठीच येणार आहे। यानंतर ज्याचा फॉर्म रिन्यूअलसाठी आहे त्यांनी रिन्यूअल यावरती क्लिक करायचं आहे। तुमच्या प्रोफाईलमध्ये असं रिन्यूअलचा टॅब येणार आहे, यावरती क्लिक करायचं आहे। यानंतर रिन्यूअलवाल्यांनी या ठिकाणी किंवा जे नूतनीकरण आहेत त्यांना या ठिकाणी असं सगळी माहिती दिसणार आहे, ज्यामध्ये ॲक्नॉलेजमेंट डिटेल असणार आहे, ज्यामध्ये नंबर असेल, व्हिजिटिंग डेट असेल, ही सगळी अशा पद्धतीने सगळी माहिती असेल। पण या ठिकाणी व्यवस्थित समजून घ्या, तुमचा रिन्यूअलचा स्टेटस इथं ॲक्सेप्ट असेल तरच या ठिकाणी तुम्हाला इथं प्रिंटचा जो काय ऑप्शन आहे तो ॲक्नॉलेजमेंट प्रिंटचा ऑप्शन येणार आहे, तरच तुम्ही ॲक्नॉलेजमेंट प्रिंट काढू शकणार आहात आणि मगच तुम्ही भांडी वितरणाचा लाभ घेऊ शकणार आहात। ज्या बांधकाम कामगारांना हा मेसेज आलेला आहे त्यांनी एक नवीन कामगार अपडेट आले आहे ते पाहणे तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण राहणार आहे। ते कामगार अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्की पाहून घ्या आणि रिन्यूअल अपॉइंटमेंट प्रिंट कशी काढायची हे पाहायचं असेल तर हा व्हिडिओसुद्धा नक्कीच पाहून घ्या।